नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। नागपुर के 5 पावली पुलिस पथक की धड़ाकेबाज कार्यवाही। 2 चोरी के मामले में 2 आरोपी गिरफ्तार। आरोपियों के पास से सोने चांदी के गहने सहित 1,90,000 रुपए नकदी बरामद। नागपुर के 5 पावली पुलिस ने करीब 12 दिन पहले हुए चोरी की जांच करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। उनकी निशानदेही पर पुलिस ने 1,90,000 रुपए, सोने का बिस्किट और कीमती गहनों समेत कुल 64 लाख रुपए का माल बरामद किया है। गिरफ्तार आरोपियों के नाम जरीपटका निवासी यश उर्फ बाबा संजय बंसोड 25 वर्ष और 5 पावली लश्करी बाग घसियारीपुरा निवासी अंशुल उर्फ अनूप देवाजी वाकड़े 20 वर्ष बताए गए हैं। दोनों आरोपियों ने 2 जगह चोरी करने की कबूली दी है। जानकारी के अनुसार घसियारीपुरा निवासी भाऊ प्रकाश गुप्ता के घर हुई चोरी के मामले में पुलिस को तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर यश और अंशुल की जानकारी मिली। यहां चोरों ने 1.5 लाख रुपए नगद समेत गहने चोरी किए थे। दोनों को हिरासत में लेकर पूछताछ की तो उक्त जगह चोरी करने की कबूली दी और अधिक सख्ती से पूछताछ करने पर पता चला कि अंशुल ने करीब 10 महीने पहले लश्करीबाग निवासी वरवरे के घर भी चोरी की थी। पुलिस ने दोनों आरोपियों की निशानदेही पर 1,90,000 रुपए नगद, सोने के बिस्किट, सोने चांदी के कीमती गहने, लैपटॉप, चोरी किया गया मोबाइल और 2 पहिया वाहन सहित कुल 64 लाख रुपए का बरामद किया है। दोनों को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू है। अपर पुलिस आयुक्त उत्तर विभाग वनीता साहू, पुलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पुलिस आयुक्त शिव प्रसाद पारवे, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, पुलिस निरीक्षक विवेक पड़घान, पुलिस उपनिरीक्षक रंजीत माजगावकर, हेड कांस्टेबल दिलीप पवार, प्रकाश पखान, वासुदेव जयपुरकर, अंकुश राठौड़, आशीष बावनकर, अतुल फरताड़े, पद्मा करुके, महेंद्र सेलोकर, महिला पुलिस कांस्टेबल प्रीति थोरात ने कार्रवाई को अंजाम दिया। इंडिया न्यूज 28 के लिए नागपुर जिला क्राइम रिपोर्टर रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। 15 जूनला या ठिकाणी रात्री घरफोडी झालेली होती। त्याच्या अनुषंगाने फिर्यादी गुप्ता आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता। त्याच्या अनुषंगाने जवळपास 63 लाखाचा मुद्देमाल गेल्याच्या अनुषंगाने माहिती गुन्हा दाखल त्या संदर्भात झालेला होता। त्याच्या अनुषंगाने आमच्या जी डीबी स्टाफ आहे, आमचे पीआय आहेत, आमचे एसीपी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय सीपी सर, माननीय जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सीपी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला। त्याच्यामध्ये जे रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, यश बनसोड आणि अंशुल वाकडे यांनी ही चोरी केल्याचं, घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्याच्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे इन्चार्ज माजगावकर, त्यांची डीबी टीम यांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा तपास केला आणि त्यामध्ये दोघांना अटक करून त्याच्यामध्ये जवळपास 64 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। और संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन एक घरफोडी ज्याच्यामध्ये 34 ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये गेलेलं होतं, ते पण आम्ही पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे। असं एकूण जवळपास 64 ते 65 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आपण रिकव्हर केलेला आहे। जवळपास गेल्यापैकी पूर्ण मुद्देमाल आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे। याच्या अनुषंगाने एक मोठे घरफोडी या ठिकाणी उघडकीस झालेली आहे। सगळ्यांचा मोडच काय होता आणि यांचा मोडच असाच आहे की बंद जे घरं असतील ते घर फोडणे, तसंच घरावरून चढून घराचे पत्रे काढून त्यामधून चोरी करणे हे यांची मोडच आहे। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये वारंवार ते गुन्हे करतात। त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती यापूर्वी कारवाई केलेली आहे, यापूर्वी अटकही केल्या आहेत। जसे ते जेलमधून सुटतात पुन्हा तेच घरफोडी करतात। दारू पिण्याच्या व्यसनेच्या आहेत, इतर त्यांना व्यसन आहे, त्या अंमलाखाली राहून ह्या चोऱ्या केल्या जातात। याच्यामध्ये पूर्णपणे आमचे पाचपावली पोलीस स्टेशनचे पीआय आहेत, पुरी साहेब, तसेच आमचे पीएसआय डीबी इन्चार्ज माजगावकर आहेत आणि त्यांचे जे 5 युनिट आहेत डीबीचे, या सर्वांनी तर मी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून ह्या गुन्हा उघडकीस आणलेला आहे।